भाकरी पिठलं, भाकरी वांग्याचं भरीत, भाकरी मिरचीचा ठेचा, तव्यावरची टम्म फुगलेली चुलीवरची भाकरी. आहा! नुसतं वर्णन जरी ऐकलं तरी आपल्याला भूक लागायला लागते. भाकरी ही आयुर्वेदानुसार पथ्यकर सांगितली आहे. ती सुपाच्य म्हणजेच पचायला सोपी असते. असं जरी असलं तरी भाकरी कुठल्या धान्याची केली आहे याच्यावर त्याचे गुणधर्म ठरतात. भाकरी करत असताना सामान्यतः ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, वरई अशा धान्यांची भाकरी केली जाते. नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले. आजच्या या व्हिडिओमध्ये या वेगवेगळ्या धान्यांच्या भाकरीचे गुणधर्म काय आहेत, आयुर्वेदानुसार ती कोणी खावी, कोणी खाऊ नये हे बघणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. भाकरी करत असताना ज्या धान्याची भाकरी केली असेल त्यानुसार त्याचे गुणधर्म बदलतात. तसंच त्यामध्ये काही मसाले घातले असतील किंवा काही भाज्यांचा वापर केला असेल तर त्यानुसार सुद्धा त्याचे गुणधर्म बदलतात. आजकाल मल्टीग्रेन भाकरी बघायला मिळते. यामध्ये ज्वारी, बाजरी, हरभऱ्याची डाळ, सोयाबीन असं वेगवेगळे पदार्थ एकत्र करून ह्या भाकरीचं पीठ बनवलं जातं. पण आयुर्वेदानुसार शीत आणि उष्णवीर्य असणारे किंवा ज्याचे गुणधर्म वेगळे आहेत असे पदार्थ एकत्र करून बनवले असता तो विरुद्ध आहार मानला जातो. यामुळे मल्टीग्रेन भाकरी ही आयुर्वेदानुसार पथ्यकर नाही. मग तुम्हाला प्रश्न पडेल की आपण थालीपीठ करतो, कडबोळी करतो, मग ती सुद्धा वेगवेगळ्या धान्यांचीच असतात की? अगदी बरोबर आहे. हे पदार्थ जरी वेगवेगळ्या धान्यांचे असले तरी आयुर्वेदानुसार सांगितलंय त्याप्रमाणे या धान्यांवर संस्कार केले जातात. म्हणजेच आपण कडबोळी करत असताना किंवा थालीपीठ करत असताना जी भाजणी बनवतो त्यामध्ये आपण ती धान्य आधी धुवून वाळवतो, त्याच्यानंतर भाजतो आणि मग त्याचं पीठ करतो. असे संस्कार झाल्यामुळे थालीपीठ किंवा कडबोळी ही आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार होत नाही. ज्वारी ही किंचित शीतगुणधर्माची आहे. असं असलं तरी सुद्धा ज्वारीची भाकरी ही सामान्यतः सगळ्यांना पचणारी आणि सगळ्यांसाठी पथ्यकर, सगळ्या ऋतूत चालणारी अशी असते. ज्वारीची भाकरी वात कफशामक आहे. ती ग्लुटेन फ्री आणि फायबर जास्ती असणारी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, शुगर नियंत्रित करण्यासाठी, ब्लोटिंग, PCOD या आजारांमध्ये उपयोगी ठरते. बाजरी ही उष्ण आणि रुक्षत गुणधर्माची असते. यामुळे ती शरीरात सुद्धा उष्णता आणि रुक्षता वाढवते, पित्तही वाढवते. सामान्यतः बाजरीची भाकरी आपल्याला थंड हवेत किंवा हिवाळ्यामध्ये आपली एनर्जी टिकून राहावी, आपल्या शरीरामध्ये ऊब टिकून राहावी यासाठी ती चांगली असते. बाजरी ही वात कफशामक आणि पित्तवर्धक आहे. यात कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्नचा प्रचंड साठा असतो. रक्त कमी असणं, हाडं दुखणं, केस गळणं यावर ती गुणकारी आहे. ही तात्काळ एनर्जी बूस्ट करणारी असते. नाचणी ही पित्तशामक आहे. यामुळे नाचणीची भाकरी आवर्जून उन्हाळ्यामध्ये खावी. उन्हाळ्यामध्ये नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे आपली उन्हात होणारी तगमग कमी होते, उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. उन्हाळ्यामध्ये एकदम एनर्जी लॉस होणं किंवा गळून गेल्यासारखं वाटणं ही सगळी लक्षणं नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे कमी होतात. उन्हाळे लागणं, डोळ्याची आग होणं, हातापायाची जळजळ होणं यासारखी लक्षणं सुद्धा नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे कमी होतात. नाचणीची भाकरी ही पित्तशामक, पचायला हलकी आणि पौष्टिक असते. यामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर भरपूर असतात. हाडांच्या मजबूतीसाठी, पचन सुधारण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, बाळंतपणानंतर बल्य म्हणून तिचा उपयोग होतो. तांदूळ हा स्निग्ध मधुर रसाचा, यामुळे तो बल देणारा, ताकद देणारा, कफ आणि मेद वाढवणारा, वात आणि पित्त कमी करणारा असे त्याचे गुणधर्म आहेत. यामुळेच तांदूळाची भाकरी ही बल देणारी, ताकद देणारी, कफ वाढवणारी, मेद वाढवणारी आणि वातपित्त कमी करणारी अशी असते. तांदूळाची भाकरी ही पौष्टिक, बल आणि ताकद देणारी असल्यामुळे गर्भवती स्त्रिया, वाढत्या वयातील मुलांना खूप उपयोगी ठरते.
कफमेदवर्धक आणि वातपित्तशामक असते. यामध्ये फोलिक ॲसिड आणि आयर्नचं प्रमाण चांगलं असतं. वरईची भाकरी किंवा भगरीची भाकरी म्हटलं की आपल्याला एकदम नवरात्र आठवतं. कारण फक्त नवरात्राच्या वेळेलाच अशा पद्धतीची भाकरी केली जाते. पण वस्तुतः वरई किंवा भगरीची भाकरी तुम्ही वर्षभर खायला हरकत नाही. नाचणी, वरई, बाजरी या धान्यांची भाकरी ही मिलेट्स भाकरीच आहे. या व्यतिरिक्त सुद्धा इतर मिलेट्सचं पीठ करून भाकरी केली असता ती पचायला हलकी आणि सुपाच्य असते. यामुळे मिलेट्सच्या पिठाची भाकरी ही सुद्धा पथ्यकर आणि आरोग्यासाठी, विशेषतः ज्यांना आपलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे, ज्यांना आपलं वजन कमी ठेवायचं आहे किंवा ज्यांना आपलं वजन मेंटेन करायचं आहे, ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर हे मेंटेन करायचं आहे, अशांसाठी ही मिलेट्सची भाकरी योग्य आहे. वरईची भाकरी ही पचायला हलकी असते आणि लेखनं म्हणजे कफ आणि मेद कमी करणारी असते. यामुळे वजन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आम्लपित्त, अतिसार, मलावरोध, कोलायटिस यावर ही गुणकारी असते. संधानकर म्हणजे हाडांची झीज भरून काढण्यासाठी फ्रॅक्चरनंतर ही उपयोगी ठरते. भाकरी खात असताना ती सुपाच्य पथ्यकर जरी असली तरी ऋतूनुसार, आपल्या प्रकृतीनुसार त्याचा वापर केला तर ती आरोग्याला अजून फायदेशीर ठरेल. भाकरी कोणत्याही धान्याची असली तरी भाकरी वृक्ष गुणधर्माची असते. यामुळे भाकरी खात असताना काही काळजी घ्यायला पाहिजे. भाकरी ही लोणी किंवा तुपाबरोबर खावी. भाकरी खात असताना आमटी किंवा एखादं पातळ तोंडी लावणं, त्याच्यामध्ये कुस्करून ती खाल्ली असता तिचा वृक्षपणा कमी होतो आणि तिचा जास्ती फायदा आपल्या शरीराला होतो. फॉलो आयुर्वेद, स्टे हेल्दी अशा वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओसाठी मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिवारामध्ये शेअर करा, लाईक करा.